सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी. आज आपण आहेत चांदवड येथील रेणुका माता संस्थानामध्ये. हे संस्थान होळकर संस्थान या नावाने सर्वांना परिचित आहे. आणि आज आपल्यासोबत आहेत श्री सुभाष काका पवार, जे या होळकर संस्थानचे व्यवस्थापक आहेत. ज्या ज्या ठिकाणी अहिल्यादेवी होळकर असतील किंवा होळकर संस्थानचा जो काही वारसा ज्या ज्या ठिकाणी आहे त्या त्या वारशाचं देखभाल करणे, व्यवस्थापन करणे एक सर्वात मोठी जबाबदारी त्यांच्याकडे आहे. कारण आज जर आपला इतिहास जोपासला गेला तर तो उद्याच्या पिढीसाठी एक ठेव ठरणार आहे. नमस्कार, मी भक्तिधारामधून श्रीमंत बागल. जाणू इच्छितो की हे रेणुका देवीचं जे हे संस्थान आहे, जो देवीचा वास इथं झाला, याची म्हणजे इतिहास काय आहे? खरं म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असलेला हा चांदवड तालुका. या चांदवडमध्ये म्हणजे नाशिक पासून 65 किलोमीटरवर मुंबई आग्रा रोडवर हे गाव असलेलं आहे. मानमड रेल्वे स्टेशन आणि लासलगाव रेल्वे स्टेशन पासून 25 किलोमीटरच्या अंतरावरती हे चांदवड हे ऐतिहासिक गाव आहे. या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची ही उपराजधानीच होती. महेश्वर इंदोरच्या नंतर पुण्याला जाण्यासाठी त्यांनी ही चांदवडची निवड केली होती. म्हणून ऐतिहासिकदृष्ट्या चांदवड हे गाव तसं प्रसिद्ध आहे. आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवीच्या कारकिर्दीमध्ये त्यांचा भव्य असा वाडा या ठिकाणी, त्याला रंगमाल होळकर वाडा असं म्हणतात, तो या ठिकाणी आहे. ह्या मंदिराचा जीर्णोद्धार देखील अहिल्याबाई होळकरांनीच केलेला आहे. देवी अहिल्यादेवी त्यांच्या काळामध्ये या ठिकाणी पालखीत बसून आपले जे काही देवीचे अलंकार दागदागिने होते ते या ठिकाणी आणत होते आणि देवीला ते संपूर्ण अलंकार चढवून परत ते अलंकार तिथं जात होते. अहिल्यादेवी होळकरानंतर ती प्रथा होळकर घराण्याकडून होत होती. होळकर घराण्याकडून आता ती प्रथा अहिल्यादेवी होळकर ट्रस्ट मार्फत राबवली जाते. दर चैत्र पौर्णिमेला, दर महापौर्णिमेला आणि नवरात्रामध्ये या ठिकाणी मोठी पालखीचा आयोजन करण्यात येत असतं. रेणुका देवी मातेचं मंदिर या ठिकाणी खूप प्रसिद्ध आहे, जागृत आहे. आणि रेणुका देवी ही परशुरामाने आपल्या आईचं ज्यावेळेस शिर उडवलं, पितृ आज्ञेचं पालन केलं आणि शिर उडवल्यानंतर शिर इथं आलं आणि धड माहूरला राहिलं अशी आख्यायिका सांगतात. त्याप्रमाणे ज्या भाविकांना माहूरला जाणं शक्य नाही ते भाविक या ठिकाणी येतात आणि आपली इच्छा मनोकामना पूर्ण करतात. रेणुका मातेची जिथं जिथं मंदिर आहे हा, फक्त शिर दिसतं. हो बरोबर आहे. हो. आता आपण सांगितल्याप्रमाणे की ज्यावेळेस परशुरामाने पितृआज्ञाचं पालन करून देवीचं शिर उडवलं त्यावेळेस धड हे माहूरला राहिलं आणि शिर हे चांदवडला. या गुहेत आहे. म्हणजे या जागेचं मूळ वास्तव्य जर मूळ रेणुका मातेचं प्रस्थ जर कुठे असेल असं जर म्हणता आलं तर नाही, काय झालं, परत जमदग्नी ऋषी प्रसन्न झाले आणि परशुरामाला वर मागायला सांगितलं. तर परत आपली आई भावंड त्यांनी जिवंत करून घेतले. परंतु शिर इथं आला असं आख्यायिका सांगते. त्याप्रमाणे आपण आज या ठिकाणी मोठा कार्यक्रम होतो. या ठिकाणी अनेक भाविक येतात. या मंदिरामध्ये नवरात्र उत्सवामध्ये प्रचंड अशी गर्दी या ठिकाणी असते आणि भाविकांना समाधान वाटतं. मंदिर पण जुन्या काळातलं आहे, छान आहे.